ठाकरेंच्या पक्षाचे बॅनर्स ज्यावेळेला काढण्यात आले त्यावेळेची आपण काही दृश्य बघतो आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या समोर आलेल्या आहेत। माझे सहकारी उदय तिमांडे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। उदय, आपण बघतोय मुंबई नंतर आता नागपुरात हे थेट आंदोलन पार पडतंय। उद्धव ठाकरे स्वतः असतील, सध्या काय बघायला मिळतंय? या काही मिनिटं शिल्लक असताना सभेची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। मोठ्या प्रमाणात भर पावसात देखील शिवसैनिक आता या कार्यक्रमस्थळी एकत्रित व्हायला सुरुवात झालेली आहे। समोर आपलं लक्ष जाईल तर आपण पाहू शकतो की ढोल ताशा पथक इथं आपलं सादरीकरण करत आहेत। खरं तर आज सकाळपासून नागपूरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र या पावसालाही न जुमानता मोठ्या संख्येने शिवसैनिक या रामरक्षा पठणासाठी जे आहे इथे एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी नागपूर शहर जे आहे ते भगव्या तोरणांनी पताकांनी शिवसेनेकडून सजविण्यात आलं होतं। स्वतः संजय राऊत, अंबादास दानवे गेली 4 दिवस नागपूरमध्ये तळ ठोकून होते आणि या सगळ्या सभेचे नियोजन करत होते। आता देखील आपण दृश्यात पाहू शकतो अंबादास दानवे पाऊस असताना देखील सभा ठिकाणी उपस्थित आहे। सभेच्या ठिकाणी स्टेजवर जर पाहिलं तर प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि जे व्यासपीठ आहे त्याच्या मागं जे बॅनर आहे त्याच्यावरती रामाच्या फोटोला जे आहे ते काळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे। अयोध्येतल्या दान चोरी प्रकरणामध्ये हे सगळं आंदोलन होत आहे, त्यामुळे रामाला या ठिकाणी काळ्या रंगामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 4:30 वाजता साधारणतः उद्धव ठाकरे या सभास्थळी दाखल होतील आणि या रामरक्षा पठणाला सुरुवात होणार आहे। नागपूरच्या रामनगर पश्चिम नागपूरच्या रामनगर मंदिरामध्ये हा रामरक्षा पठणाचा सोहळा होणार आहे। त्यानंतर या सोहळ्याच्या नंतर बाहेर जे आहे ते उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। आपण ही मंदिराचा आतली दृश्य पाहतोय ही रामरक्षा पठणाची सर्व तयारी मंदिराच्या आतमध्ये देखील झालेली आहे। कुठल्याही प्रकारचे राजकीय झेंडे, बॅनर किंवा दुपट्टे आणि नारेबाजी जी आहे ती मंदिरात करता येणार नाही, कारण त्या अटीवर मंदिर प्रशासनाने हे मंदिर उद्घाटनाला मंदिर शिवसेनेला उपलब्ध करून दिलेलं आहे। मंदिरात देखील रामरायाच्या मूर्तीसमोर आपण पाहतो की शिवाजी महाराजांची एक मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे आणि समोर या खुर्चीवर बसून जे आहे ते उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहे। त्याच्या बाजूला काही सोपे देखील लावले आहेत। तरी सुमारे 100 लोक या रामरक्षा पठणाच्या वेळी मंदिराच्या आतमध्ये असतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे बाहेर गेल्यानंतर सभास्थळी जाते या सगळ्या सभेला संबोधित करणार आहे। खरं तर गेली काही दिवस आपण पाहिलं होतं की थेट उद्धव ठाकरे राम मंदिरातल्या चोरीला भाजपची जोडत होते आणि भाजपवर टीका करत होते। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या गळामध्ये येऊन संघाच्या गळामध्ये येऊन उद्धव ठाकरे भाजपवर काय टीका करतात, संघावर काय टीका करतात त्याकडे लक्ष असणार आहे। कारण याआधी उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेकडून संजय राऊत यांनी संघाला देखील निमंत्रणाचं पत्र पाठवलं होतं, मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रणाचं पत्र पाठवलं होतं, पायघड्या घालून असं देखील बोलले होते। त्यामुळे आता या सगळ्या निमंत्रणाचा स्वीकार भाजप किंवा संघाकडून केला जात होता, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतात का आणि उद्धव ठाकरे या सभास्थळावरून काय नेमकं भाजपला किंवा राम मंदिराला घेऊन बोलतात याकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागणार आहे। नागपूरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र या पावसालाही न जुमानता आता शिवसैनिक जे आहे ते विदर्भातून इथे दाखल होत आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे दाखल झाल्यानंतर या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। बरं उदय, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या मंदिर परिसरात बैठक व्यवस्था नेमकी कशी केलेली आहे आणि कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे? खरं तर या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी गेली 4 दिवस संजय राऊत, अंबादास दानवे नागपूरमध्ये होते, कारण एकतर नागपूरमध्ये शिवसेनेची तशी फारशी ताकद नाही आहे। जे नेते होते ते देखील उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले होते, त्यामुळे इथं गर्दी नवण्याचं आव्हान जे आहे ते उभाटासमोर होतं आणि ही आपली कमजोर बाब लक्षात घेऊन संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती। अंबादास दानवे यांनी पूर्व नागपूरमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन सभा घेतल्या होत्या, तर संजय राऊत यांनी नागपूर शहर असेल, नागपूर ग्रामीण असेल या ठिकाणी जाऊन संख्या एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता। कारण या निमित्तानं एका बाजूने रामरक्षा आंदोलन करून हिंदुत्वाची मोड आणि दुसऱ्या बाजूने आपल्या पक्ष संघटनेची मोड बांधण्याचा प्रयत्न या शिवसेनेकडून केला जातो आणि आता त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। कारण या पावसामध्ये लोक येतील की नाही अशी आशंका होती, मात्र असं की शासनच्या छोटी ठरवत ज्या ते शिवसैनिक तिथे एकत्रित व्हायला सुरुवात झालेल्या आहे। राम मंदिराच्या अगदी लगतचा जो रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरच जे आहे हे आंदोलन केलं जात आहे। जागा अपुरी आहे, मात्र या सगळ्या ठिकाणी 10,000 शिवसैनिक येतील आणि 10,000 लोकांची तयारी शिवसेनेकडून केली आहे। त्यामुळे ज्यावेळी उद्धव ठाकरे दाखल होतील त्यावेळी ही गर्दी अधिक वाढेल असा अंदाज देखील जे आहे ते शिवसेना विचार व्यक्त केला जातो। सुरुवातीला इथं भजनाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आता आपण कालच्या ढोल ताशा वाजवण्याचा
होतं आम्ही देखील पाहतोय मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त आहे. संजय राऊत स्वतः व्यासपीठावर आहेत. गर्दीचं नियोजन असेल किंवा कार्यकर्त्यांचं नियोजन असेल याची जबाबदारी स्वतः संजय राऊत आम्हाला घेतली होती. आणि आपण पाहतो की पावसात देखील हे दोन्ही नेते जे आहेत ते लोक येण्यावर आणि या सगळ्या कार्यक्रमांवर आपलं लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणाऱ्या या रामरक्षा पथनाला कसा प्रतिसाद मिळतो आणि उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे आम्ही सर्व राष्ट्रीय बंधूंचं लक्ष आहे. बरं, उद्या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की खरं तर नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं होम पिच आहे आणि त्यांच्या निवासस्थानाजवळच हे सगळं आंदोलन पार पडतंय. त्या पार्श्वभूमीवरती काय विशेष काळजी घेण्यात आली आहे? पोलीस बंदोबस्त वगैरे कसा आहे? खरं तर हे आंदोलन जे आहे ते राम मंदिराच्या निमित्तानं भाजपवर हल्लाबोल करण्याचा एक प्रयत्न उभाटा त्यांनी केला जातो असं बोललं जातं. त्यामुळे नागपुरात हे आंदोलन करणं आणि नागपुरात करत असताना ते मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच्या राम मंदिरात करणं तुम्हाला सांगायला हवं की मुख्यमंत्री या राम मंदिराच्या ज्या ठिकाणी जे आंदोलन होत आहे त्या राम मंदिराचे आजीवन सदस्य आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार होते त्यावेळी ते नेहमी त्या राम मंदिरात दर्शनाला यायचे. त्यामुळे या निमित्तानं म्हणजे या मंदिरात आंदोलन घेऊन भाजपला एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना जे आहे ते संदेश देण्याचा प्रयत्न उभाठाकडून केला जातो आणि त्या प्रयत्नांमध्ये आता ते यशस्वी देखील होत आहे. कारण एकतर संघाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळच्या राम मंदिरामध्ये आंदोलन करायचं आणि त्या आंदोलनासाठी अशा पद्धतीनं मोड बांधायची लोकांनी देखील त्याला प्रतिसाद द्यायचा. उदय काही काळ मी तुम्हाला थांबवतो. एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता हॉटेलवरून उद्धव ठाकरे हे आता आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी निघालेले आहेत. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते. आंदोलन स्थळी उद्धव ठाकरे आता येण्यासाठी हॉटेलमधून निघाल्याची माहिती सध्या समोर येते. तर आपण बघतोय आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आता अगदी काही वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात केली जाईल. पावसाचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात, तरी सुद्धा शिवसैनिक जे आहेत ठाकरेंचे शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नागपूरच्या त्याच राम मंदिरातली आपण काही दृश्य बघतो ज्या ठिकाणी हे रामरक्षा पठण केलं जाणार आहे, आंदोलन केलं जाणार आहे. आपण बघितलं तर मुंबईमध्ये आंदोलन पार पडलं, त्यानंतर राज्यभरात हे आंदोलन केलं जात आहे. आजच्या दिवशी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या होमपिचवरच हे आंदोलन आज पार पडतंय. या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलेलं होतं. सरसंघचालक मोहन भागवत यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं होतं. आपण काही वेळापूर्वी ऐकलं संजय राऊत यांनी सांगितलं की कुठल्या एका पक्षाचं आंदोलन नाहीये, सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आंदोलन असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता आपण बघतोय अगदी थोड्या वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल, रामरक्षा पठण केलं जाईल आणि कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आल्याचं कळतंय. नागपुरात हे आंदोलन आज पार पडते आणि अगदी थोड्या वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे हॉटेलवरून या आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी निघाल्याची माहिती सध्या समोर येते, त्यामुळे अगदी थोड्या वेळामध्ये आंदोलन सुरू होईल. दरम्यान या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नागपूरमध्ये आजच्या दिवशी हे आंदोलन पार पडतंय आणि थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे आंदोलनस्थळी दाखल होतील आणि या आंदोलनाला सुरुवात होईल. रामरक्षा पठण केलं जाईल. आपण बघितलं तर राजकीय प्रतिक्रिया यावर उमटलेल्या होत्या. हे आंदोलन जे आहे ते सगळ्या लोकांसाठी आहे, सगळ्यांनी एकत्र, कुठल्या एका पक्षाचं नाही असं संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं. आणि आज आपण बघतोय मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित झालेले आहेत आणि हॉटेलवरून सध्या उद्धव ठाकरे निघाल्याची माहिती समोर येते आणि थोड्या वेळामध्ये हे आंदोलन आता सुरू होणार आहे. नागपूरमध्ये शिवसेना उभाटाचं हे रामरक्षा आंदोलन पार पडतंय. राम मंदिर अपहार प्रकरणी तीव्र विरोध करण्यासाठी नागपुरात आज हे आंदोलन केलं जात आहे. आपण बघितलं होतं आज नागपुरामध्ये विविध बॅनर्स लावण्यात आले होते. काही वेळापूर्वी महापालिकेने ते बॅनर्स काढले, त्यानंतर सुद्धा शिवसैनिकांकडून काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या. दरम्यान मोठ्या संख्येने आता शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होणार. आपण काही दृश्य बघतोय हॉटेलमधून ज्यावेळेला उद्धव ठाकरे बाहेर पडले त्यावेळीची काही दृश्य समोर येत आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्ये आता आंदोलनाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल होतील. मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन पार पडलेलं होतं. मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित होते. रामरक्षा पठण करण्यात आलं आणि आज अशाच पद्धतीचं आंदोलन हे नागपूरमध्ये सुद्धा पार पडणार आहे. ठाकरेंचं हे आंदोलन आज नागपुरात पार पडतंय. रामरक्षा पठण केलं जाईल आणि 4 वाजताची वेळ होती. थोड्याच वेळामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे. काही वेळापूर्वी अंबादास दानवे हे सभास्थळी आलेले होते. त्यांनी नारळ फोडून पूजा केली. मंदिरावरचा जो धर्मध्वज आहे दानवेंच्या हस्ते त्याचं पूजन करण्यात आलं. सध्या खासदार संजय राऊत हे
सभेच्या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती मिळते आणि थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा दाखल होत आहेत. ज्यावेळेला ते हॉटेलवरून निघाले तेव्हाची काही दृश्य समोर येत आहेत. थोड्याच वेळामध्ये ठाकरे आता आंदोलनस्थळी पोहोचतील. दरम्यान आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमपिच आहे आणि नागपुरातच आज हे आंदोलन पार पडत आहे.